मेहकर मतदार संघ को कैसे विधायक की जरूरत है, जानेंगे आज कारण न्यूज के माध्यम से जनता की जुबानी। जानेपुर गांव में हमारे सहयोगी किरण छीजोड़ के साथ जो पुराने विधायक थे, उन्होंने 15 साल में क्या किया, ये जानेंगे और अभी लोगों के दिल में कौन बसा है, इस पर भी प्रकाश डालेंगे। काय सांगसाल, कसं काय वातावरण आपल्या मतदारसंघामध्ये? बदलाव पाहिजे। रायमुलकर साहेबांनी कामे केली नाही 15 वर्षात? नाही, हे लोक जेव्हा मतदानाला तावत येतात ना, 5 वर्ष काही येत नाही। आता नवीन बदल पाहिजे असं म्हणायचं का तुम्हाला? बरं, खरा साहेब काम करू शकतील का पुढे? करू शकतील। आता 1 वर्ष तेच भाकर खाऊन हा, ठीक आहे, धन्यवाद। हो सर, जानकीराम मांजरे हवा सर, सर्वांचे असं व्यक्ती कोणासंग मतदान देऊ शकतो आम्ही। आमचा विषय नाही आमच्या गावाचा विकास पाहिजे। गावाचा विकास काही झाला नाही का? गावाचा विकास काही झाला नाही, आमच्या जानेबाळ परिवारात काहीच विकास झाला नाही। बरं, आता तुम्हाला कोणत्या आमदाराची अपेक्षा आहे की हा आपला विकास करेल? विकास कोण करेल असं वाटतं तुम्हाला? विकास आता सर, जे आमचे नेते सर्व, आता ते रायमुलकर असो का सिद्धार्थ खरात असो, या दोन्हीतून कोणी हो, ते विकास करतील आमच्या गावाचा। ठीक आहे सर। मध्ये विकास दिसतोय का सध्या? काहीच नाही। बरं, संध्या आता खरात साहेब उभे आहेत, मग तुम्ही त्यांना संधी देसाल का? बर, आणि ते जर आले तर काम होतील का तुमचे नक्की, असं तुम्हाला वाटतंय? आणि रायमुलकर साहेब आले तर? पाणी नाही भेटून राहिलो शेतीले, धरणामुळे घरात खाली चाललं, शेती खंदून टाकले आमच्या। पाणी नाही का? पाणी नाही का? पैसा नाही का? काय सांगसाल, काय सांगसाल, विकास झालाय का नाही मतदारसंघामध्ये? मतदारसंघात काहीच विकास झाला नाही अजून। सध्या रायमुलकर साहेब आमदार असताना त्यांनी काहीच नाही केलं। आता सिद्धार्थ खरात या रूपानं सगळ्या लोकांना हा माणूस मंत्र्यांचा माणूस भेटणार आहे, हो, आणि हा योजना करणार आहे, सगळ्या योजनेचा आखणी करणार आहे। कामं करतील का ते? कामं करतील, 100% कामं करतील, कामं होतील। काय सांगसाल, तुम्हाला काय नाराजी आहे? कर्जमाफी आहे का? पीक विमा अजून काय सांगसाल? कोणतं शासन जर आलं तर तुम्हाला भाव भेटेल असं वाटतंय? सगळ्यात जास्त भाव देतात ते रायमुलकर साहेबांनी काही सुविधा नाही केल्या का तुमच्या गावामध्ये? काहीच नाही। मग आता नवीन चेहऱ्याला संधी देणार का तुम्ही? नवीन चेहऱ्याला संधी द्यायची। गेली 30-35 रामदास भगवान। काय सांगसाल, मतदार संघामध्ये विकास आहे का आपल्या? विकास आहे किंवा नाही हा प्रश्न तर सगळ्यालाच माहिती। विकास झाला किंवा नाही झाला या भावी आमदाराला माहिती, आणि होणारा आमदार बी काय करणार आहे तो त्याच्या याच्यातून बोलून दाखवतच आहे मी काय करणार आहे म्हणून। रायमुलकर साहेबांनी विकास केला नाही का आपल्या जानेपुरमध्ये? बिलकुल, विकास तर भरपूर केला आहे पण दिसत नाही। बरं बरं, आता समोर नवीन चेहऱ्याला संधी देणार का? मग नाही, असं काहीच नाही। आम्ही तर पक्के भाजपचेच आहोत, त्यामुळे आम्ही भाजपलाच मतदान करणार, याचं काही तीन मात्र शंका नाही। रायमुलकर साहेबांना परत विकास होईल का असं वाटतं तुम्हाला? त्यांनी विकास करावा अशी आमची इच्छा आहे। करावा अशी इच्छा। आणि मतदान हे गुप्त असते, त्यामुळे आम्ही गुप्तच मतदान ठेवणार, कोणाला करणार काय करणार ही वेळच सांगणार। होत आहे मतदारसंघामध्ये विकास? या मतदारसंघामध्ये विकास नाही, भकास झालेला मतदारसंघ करून तुला। बर, 30 वर्षापासून फक्त त्यांचा स्वतःचा विकास केलेला आहे। टक्केवारी घेऊन 40% पैसे घेतलेले, काम फक्त कागदावर आणि बॅनरवर आहे। यावर सिद्धार्थ खरात हे जर या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे। खरात साहेब जर आले तर काम करतील का तुम्हाला असं वाटतं? काम करतील म्हणजे बारामतीच्या धर्तीवर मेहकरचा विकास होईल, नक्की होईल, 100% होईल। रायमुलकर साहेबाच्या याच्यात झालेच नाही ना? नाही झाला, नाही का? 30 वर्षात नाही झाला। ठीक आहे। काय सांगताल या महागाईच्या विरोधात? महागाई हे आकाशाला भिडलेली आहे सर आजच्या युगामध्ये। बरं बरं, हे शासन काम करत नाही का असं म्हणायचं तुम्हाला? काही करत नाही, आणि ही जनता एवढी त्रस्त झालेली आहे काही या महागाईपासून ती विचार करते का आपल्याला सुटकारा कधी मिळेल। आपल्या मेहकर तालुक्यामध्ये काय काय विकास झाला 15 वर्षामध्ये? आता एवढा मागासलेला तालुका आहे जिल्ह्यात, तर काय पण महाराष्ट्र स्तरावर हा भारत म्हणजे मागासलेला तालुका, या तालुक्यामध्ये कधीच विकास झालेला नाही। नेता जर येतो, आता नवीन चेहऱ्याला संधी देणार का? मग नवीन चेहरा येणार आहे यावेळेस। खरात साहेब काम करतील का तुमचं यावेळेस? कसं आहे, निवडून आल्याच्या नंतर काही ना काही बदल तर होणारच आहे। दादा, तुमचं नाव सांगा पहिले। प्रवीण मोसंबे। बरं, काय सांगसाल, काम चांगले झालेले का आपल्या मतदारसंघामध्ये? बरं, कोणी काम केलेले? डॉक्टर संजय राम। बरं,
ते 15 वर्षामध्ये काय काय कामं झाली तुमच्या गावात? टाकीचे कामं झाले, रस्त्याचे कामं झाले. आणि आता परत जर ते निवडून जर आले तर कामं करतील का असं वाटतं का तुम्हाला? करतील. करतील का? हो. आणि जर नवीन चेहरा जर आला तर कामं होतील असं वाटतं? काय तसं काय एवढं हे नाही. नाही का? बरे हवा का कोणाची वाटते आपल्या मतदारसंघामध्ये तुम्हाला? रायमुंड. संजय रायमुंड. कोण मोसंबी? बरं काय सांगसाल आपल्या मेकर मतदारसंघामध्ये विकास झालाय का? हो, काय काय झालाय? कॅनोल झालेला आहे, गावामध्ये पूर्ण रस्ते झालेले, सिमेंट, पाण्याची टांकी वगैरे पूर्ण विकास झाला. कोणाच्या काळामध्ये झाला? संजय रायमुंडकर साहेबांच्या. संजय रायमुरकर साहेबांचा. बरं आता मतदारसंघामध्ये विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना ते उमेदवार उभे आहेत खरात साहेब, यांच्यासाठी काय बोलणार तुम्ही आता? त्यांच्यासाठी तर आता हे पूर्ण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पहिला. ते आता आपापलं हे पूर्ण उत्पन्न पूर्ण गाव. मग आपण नवीन चेहऱ्याला संधी नाही देणार का? नवीन चेहऱ्याला यांनी भरपूर कामं केलेले आहेत आणि माननीय उद्धव साहेबांच्या पाठीमध्ये यांनी खंजीर खुपासलेला आहे. 3 वेळा या आमदाराला या ठिकाणी या लोकांनी पैसे देऊन निधी देऊन निवडून आणलेले आहे. तरी सुद्धा यांनी सुरत मार्गे गुवाहाटीला जाऊन गद्दारी केली, 50 खोके घेतले, हे स्वतः बोके झाले, जे काही कामं केली ती सगळी घरात गेली. त्यामुळे यांच्या विरुद्ध प्रचंड प्रमाणात असंतोष आहे. माननीय उद्धव साहेबांच्या बद्दल लोकांमध्ये प्रचंड सहानुभूती आहे आणि उमेदवार म्हणून माझं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणाने स्वागत होत आहे. बाळासाहेबांचे विचार या ठिकाणी होते की 80% समाजकारण आहे, 20% राजकारण, या तत्वावर आपण या ठिकाणी चाललाय. नुकत्याच या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्व्हिसला होत आहे, परंतु तरी सुद्धा या ठिकाणी तरुण वर्गांची फळी आणि जनता या ठिकाणी साथ देत आहे. हे बरोबर आहे. समाजकारण जर मजबूत असेल तर राजकारण त्याच पद्धतीने मजबूत होतं. राजकारण करून समाजकारण होत नाही, समाजकारण चांगलं करूनच राजकारण होतं. बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांची जी भूमिका हीच आहे की मजबूत समाजकारण करत करत राजकारण करायचं. मी देखील शासनात प्रशासनात सेवाभावी संस्थेच्या मार्फत. कारण न्यूज के लिए बुल्ढाना से किरण चेजोड़ की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड, नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचरी फार्म, शंकरपुर, बुट्टीबोरी, मोहगांव, जामठा, मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri, 4 above Purti Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.